याचे मन दर्शन दे त्याचे कैसा जाती शुद्ध भाव आत पावनावृत्ती आत पावनावृत्ती अवघ्यांचा करुणी मेळा तुझ डोळा रोखिले तुझ डोळा रोखिले कैसा जाती शुद्ध भाव हात पावनावृत्ती हात पावनावृत्ती म्हणे तुझ आड म्हणे तुझ आड लपुणी कोड दावी देवा लपुणी कोड दावी देवा ऐसा जाते शुद्ध भाव ऐसा जाती शुद्ध भाव पावनावृत्ती हत पावनावृत्ती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील जेवढीकरांच्या प्रतिप्रमाणे 327व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू झालेला आहे त्याच्या मासामध्ये. आणि जगद्गुरु तुकोबा देवापाशी एकच मागणी मागतात की तुझ्यावर ज्याचं मन आहे त्याचं मला दर्शन दे. अधिक मागणी नाही, एवढीच मागणी आहे. आणि ज्याच्यावर मन आहे देवावर त्याचं वर्णन झालेलं हो. तर ते आपलं तिसरं चरण चालू आहे. अवघ्यांचा करुणी मेळा. सर्व इंद्रियाचा काय केला? मेळ केला. मेळ केला म्हणजे सर्व इंद्रिय एकत्रित आले. कशात आलं? त्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात आपण ज्या वेळेला दर्शन होतात तिथं कासव असते. ही येणे माणसं त्याची पूजा करीत. पूजा करण्याची गरज नाही की कासव अवतार आहे म्हणून कासव लावले जाते असं मात्र मी आता म्हणलो नाही. बोल नाही ना आपलं लिहिलेले कागदावरती ठरावावर लिहिलेले. आता परवाला आलते ती दगड घेऊन सगळे ते त्यांना मी म्हणलो म्हणजे कासवाची पूजाच करते तो म्हणजे पूजा करण्याची गरज नाही. कासवांना कुरुमुंगा आणि वसर्वशा देखील कुरुम जी आपण ओवाईला अवयव कसरी ना तर इच्छावशी आवडी आपुले आपण. ज्याप्रमाणे कासव आपले हातपाय मुलग ओवाईला म्हणजे त्याच्या मनात आल्यावर कोणी नसल्यावर त्याला काही दुःख नसल्यावर ते हातपाय बाहेर. आणि मग जर त्याला काही कोणी आल्यासारखं वाटलं काही शंका कुशंका निर्माण झाली इच्छा झाली की लगेच मला आणि मग त्याचं शरीर पक्क आहे त्याची पाठ पक्की आहे हात पाय हे मुळक एकच आहे. मग त्याला लागत आहे त्याला सटकून तिथं मार आणि त्याच्या पाठीला मार लागत म्हणून मदत घेते सगळे अवयव मदत घेते. त्याप्रमाणे कासव ही प्रत्येक मंदिरात तिथं गेल्यावर मंदिरात पाया पडायला देवाच्या आपल्या सगळ्या इंद्रियाच्या वृत्त्या एकत्रित आणाव्या लागतात देवापाशी. हे त्याचं प्रतीक आहे. तिथून शिकायचे आपल्याला मनापासून कासवापासून. कासवाचं दर्शन घेतलं तरी असं लांबून काय अडचण नाही. पण काय कासव म्हणजे भगवंताचा अवतार झालेला आहे म्हणून मंदिरात कासव असते अशातला भाग
नाही. त्याचे भगवंताचे 10 अवतार मानलेत ना आपण. कच्छ मत्स्य वराह, त्यापैकी कासव अवतार देवान धारण केला, मत्स्य कच्छ वराह, पण ते तशातला भाग नाही. ते त्याच्यासाठी देवळात मग तर ते पायाखाली तोडवायले, त्याच्यावर पाय देऊन गेले तरी चालते, काय अडचण नाही. त्याच्यावर पाय देऊ नये, त्याच्या उलटा पाय देऊन आपण सगळ्या गोष्टी आवून घ्यायच्या. त्याच्यासारखे त्या कासवासारख्या आपल्या सगळ्या इंद्रियाचा मेळ करावा आणि इंद्रियाचा मेळ करून त्याला डोळ्यात रोखावं. कोणला? त्या भगवंताला, परमेश्वराला. यासाठी मंदिरात कासव असते, हे लक्षात ठेवा. कैसे इंद्रिय अपेते होती, दयाचे म्हणितले करीती, दयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. बघा पाठ पाहिजे ज्ञानेश्वरी बाई डोंबलं पाठ आहे, तुम्हाला पाठ नाही गप्पा हाणू नका. ज्ञानेश्वरी एक दिवस येत नाही तुमच्या तोंडाला, बरं का? केव्हा पाठ होती का मन लावून वाचायचंच नाही, तिथे बोंबलायला मन लावून वाचलं पहा. गात्याकडे लक्ष ना गात्याकडे बी लक्ष कमी झालंय. होय हो, आता कुठे प्रमाण तितकी यायचे हो. आता म्हणजे वाईला अवयव पसरी आवरी आपले आपण, तो काय द्यायचे हा ते दैसे इंद्रियापैकी होती, दयाचे म्हणजे कळीती, त्याची प्रज्ञादान स्थिती पातळी अशी. ह्याच्यासाठी हे सगळे इंद्रिय, डोळे, हात, पाय, कान, नाक, हे सगळ्या बरं काय. आणि तिथं सगळ्या ठिकाणी वृत्तीच लागते. कान तिकडे जाऊन गरज नाही. समजा उदाहरणार्थ तिकडे बँड वाजायला गावात, आपला कानाला ऐकू येते, ऐकू येण्याचं काम कोण करते? पण वृत्ती जर कानावर नसेल तर ती ऐकू येत नाही. लक्षात आलं की नाही? डोळा बघायला आहे त्या बाबळीकडे, पण आपली वृत्ती ती बाबळ जरी दिसत असली, जर वृत्ती दुसरीकडे गेली असली, बाबळ दिसते का? नाही. म्हणजे याचा अर्थ सर्व इंद्रियावर काय असली पाहिजे? त्याच्या वेळेला ते विषय ग्रहण करण्यासाठी वृत्ती. मग हे सगळे इंद्रिय त्या ज्या वृत्ती आहेत त्या एकत्रित आणल्या पाहिजे ईश्वर स्वरूपावर, म्हणजे परब्रह्म स्वरूपावर आणल्या पाहिजे. मग सगुण साकारावर आधी आणा, निर्गुण निराकारावर. तर मग ते निर्गुण निराकाराची काय वृत्ती, तिथं वृत्ती जर राहत नाही पुन्हा गेल्यावर ती निवृत्तीच होते. मग तोपर्यंत सगुणाचीच सेवा करा, सगुणाचं ध्यान धारणा करा. आणि सगुणाचं ध्यान करणं गरजेचं आहे, कारण काय ध्यान त्याच हो. निर्गुणी पावले सगुणी भजता, विकल्प धरिता सिंहासनी. नीट बघा, उलट पुलट पडायला तुमचं. निर्गुणी पावले सगुणी भजता आणि विकल्प धरिता सिंहासडे, असं नाथांनी हरिपाठात सांगितलं. मग आधी सगुणाचीच उपासना करावी लागते, त्याबद्दल मग ते सगुण साकार परमात्म्याच्या ठिकाणी आपल्या सगळ्या वृत्त्या एकत्रित आणाव्या. त्याला इंद्रियाचा मेळ म्हणतात. असा इंद्रियाचा मेळ महात्म्यांनी केलेला आहे. म्हणून अवघ्यांचा करुणी मेळा आणि तुझं डोळा रोखिले, देखिले नाही रोखिले. देखले तुम्ही देखतातच, तुम्ही रोज देवाला देखायले की नाही? हा अनुवादा फोटो हे काय येत आहे की बघायली तुम्ही याला, पण रोखलंय घडवळ्यात. हा रोखलं नाही, रोखणं वेगळं देखणं वेगळं असा त्यातला अर्थ. आपलं काल चाललं होतं की काय डोळे असूनही उपयोग, देव पाहण्यासाठी डोळे असूनही उपयोग नाही का? चर्मचक्षुंनी परमात्मा पाहता येत नाही. चर्मचक्षुंनी पाहता येत. देवाला पाहायचं असेल तर ज्ञानदृष्टी पाहिजे. ज्ञानदृष्टी असली तर देव दिसतो. कातड्याच्या डोळ्याला देव दिसत नसतो. कातडचे डोळे तिथपर्यंत जाऊ शकत नाही तुम्ही. कातडचे डोळे म्हणजे माया कार्य आहे, माया कार्य तिथपर्यंत पोहोचू शकत नाही असा त्यातला अर्थ. मग डोळे कोणते पाहिजे? ज्ञान. आणि ते ज्ञानाचे डोळे ज्याचे हरपले तो माणूस आंधळा. तुम्ही आम्ही सगळे आंधळे. याच्यावर आपण निघालं तर त्या अष्टवक्र महाराज बरोबर आहे ना? तिथपर्यंत आपण आलतो काय? आता कौड ऋषी याच्या बंदिस्त टाकली तर ती आता सोडवायची. तर आता अष्टवक्र सोडली, अष्टवक्र सोडली. अष्टावक्रांना विचारलं माईला माझा बाप कुठे, बाप कोण आहे? तिचा बाप होता ते मांडवी खेळत होत, माईच्या बापाच्या मांडवी खेळत होत अजय. आणि त्याचा मामा म्हणला तुझा बाप नाही म्हणला, हे मामा बाप आहे. त्याला पक्क माहिती हे आपला बाप आहे.
आणि याला माहितच नव्हतं बाप, याला बाप किती वाटत होता. आणि ते मग ते कहोळ ऋषी गेल्यावर ते लालन पालन त्याच्या माईने केलं ना, बापानं करावं लागलं. हिला कोणीच नाही, नवरा गेला, लेकरू लहान आहे, मग माहेरात गेलं, सांभाळू लागलं. कहोळ ऋषीच्या बायकोला सांभाळू लागला तिथं बाप. मग तिथंच लहानाचं मोठे पोरगं झालं. मग पुन्हा त्याला कळालं की ते माईला विचारलं, माझा बाप. ती म्हणजे तुझे वडील बंदीत टाकली. एक बंदी नावाचा पंडित आहे राजा जनकाच्या नगरीत. त्यानं वादात त्यांना हरविलं आणि वादात हरल्यामुळं त्यांना अटक झाली. मग माझ्यावर पित्याला मी सोडून आणतो. पंडित होता, जन्मताच ज्ञानी, उबजताची ज्ञानी, हे वर्म जाणवणी आणि आलेलो टांगणीत जाणवले, हे उबजताची ज्ञानी. उबजताच ज्ञान असल्यामुळं आणि ते चाललं. 8 जाग्या वाकडं होतं. ते 8 जाग्या वाकडं होतं म्हणून त्याला काय असं धडधड आपल्यासारखं चालायचं नव्हतं. नाही, असं असं करडत जातो, करडत जातो. अष्टावक्र महाराज विद्वान आहेत, हुशार आहेत, पण काय करतील ते देहाचा जन्म तसा मिळाला वाकडा टिकला. हो, आणि ते वाकडा टिकला मिळाला म्हणजे बापाच्या शापामुळे चालले ते करडत नेमकं जनकराजाच्या आणि नगरीजवळ गेले. त्या महाद्वाराजवळ चालली. तिकडून राज सैनिक येऊ लागले. राजा सैन्य घेऊन चालला होता माहिती शिकार शिकार आपलं सैन्य घेऊन चालला डवऱ्यावर. मग प्रधानमंत्री, मग ते वाजंत्री सगळं असतं राजा बरोबर. आणि रस्ता बाजूला करणारे माणसं काही, मागे पुढे पोलीस लोक, हे तुम्हाला माहितच आहे. ते राजा पुढे चालला. ते मग त्याला थार बसून चाललेलं असतं ना. ते वेत्र पाणी आले पुढे, वेत्र पाणी म्हणतात त्यांना. वेत्र पाणी म्हणजे माणसं बाजूला व्हा, रस्ता घ्यायचे, त्याचं नाव वेत्र पाणी. ते वेत्र पाणी वीर आले आणि मी याच्यापाशी येऊन दांडा घेऊन लागलं ते म्हणजे का हो काय ते म्हणजे राजा यायलाय, राजाला रस्ता सोड. रस्ता कोणी कोणाला सोडावा हे नियम तुम्हाला माहिती. कोणाला मांडायला पोलीस आला वाजतात ना, पोलीस जर आला वाजतात. आणि त्याला बिनडोक्याचे कमी डोक्याचे असते, कमी डोक्याचे. ते म्हणला अजिबात बोलायचं नाही, रस्ता कोणी कोणाला सोडाव हे नियम माहिती आहे का तुम्हाला? हा मला तुम्ही बोलायले. लंगडुकळं पोलिसांनी विचार केला की लंगडुकळं महाराज दिसायला. आपण हाणावं तर आपला राजा धार्मिक आहे. आपला राजा कसा आहे, कोण्या साधू संताला मारहाण करू येत नाही. पुन्हा ह्याच्यात खोळून आहे ते असं दिसायले. ते इतकं ते जर जाऊन बोलायले की ते नेमकं आपल्याला आपण राजाला सांग पहिली को वाजले तेवढं राजा बोलले, जय हो महाराज महाराज. अरे म्हणजे रस्त्यात एक लंगले म्हणजे रस्ता धरून बसलोय. ते म्हणाले रस्ता कोणी कोणाला सोडा आहे का तुम्हाला माहीत? आम्हाला म्हणजे कातो राहिले. माझ्या गळ्यात माळा उर्दू कुंडगंधन घेऊन ते महाराज दिसायला म्हणले आणि तसा जरा बोलायला. राजा जनक म्हणले त्याला माया तुम्ही एकाची दाटवादाटी करू नका, त्याला मजा करा. आणलं त्या पोलिसांना चला महाराज म्हणून त्या गाड्यावर घेऊन आणलं. राजा जनक पाया कोणाच्या अष्टावक्र महाराज, अष्टावक्र महाराज, मी अष्टावक्र. तुम्ही माझ्याकडे किंवा ते निमित्त आले. ते म्हणले तुमच्याकडे एक पंडित आहे बंदी, ते तुमचा पंडित कोणालाही वादात हरवितोय म्हणे, त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. आणि बरेचसे पंडित तुम्ही बंदीत टाकले त्याला जिंकल्यावर, वादात हारल्यावर. तर त्या बंदीला जिंकायला वादविवाद करायला मी आलेलो आहे तुमच्याकडं. राजा म्हणला राहिली शिकार करायला जायचं, बरं करायची नाही, चलो वापस. असला महाराज आलाय, सभा भरवायची. राजा धार्मिक होता ना, त्याला हे असे परमार्थ आवडत होता म्हणून राजा वापस फिरला. सैनिक व्हावं सांगितलं सगळ्याला, चला आज आहे बंद शिकार, आज मर्या करायचं काम नाही, आपल्याला वापस जायचे. वापस निघालं, सभेमध्ये नेलं, छळशुट्याने पूजा केली. कोणाची?
त्या लंगड्या महाराज लंगड्या कुळम होत त्याची पूजा व्यवस्थित केली आणि पूजा करून हात जोडले राजा जनकाने. हो सभा भरविली. वादी पंडित के होता के बंदी त्याला बोलविलं म्हणजे तुमच्याबरोबर वाद करायला आहे कुळमा महाराज आलेला आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही वाद करायचा आहे आज ते तुम्हाला हरवितो म्हणाला. बंदी म्हणला बड्या बड्या रजेंद्र म्हणजे कुळमा खायला आला असं त्याला वाटलं की बंदी बी आला बसले सगळे सभेत. मग आता वाद म्हणल्यावर पंडिताचा गावातले लोक बोलावं लागते काय म्हणते म्हणजे सगळ्याला लक्षात आलं पाहिजे कोण हुशार आहे काय नाही. मग गावातले प्रजाजन काही सभेतले लोक काही हे पोलिस तर होतेच की आता सैनिक राहणार होते सगळे हे सभापती सभाखंडात बसल्यावर आणि मग काय काय हसू लागले. कोण कोण आपला बंदी कुंकड हे कुंकड म्हणजे त्याच्या अवतारावरून फेल वाटला. ते तसं राहणं ते तसं शरीर म्हणून सगळ्यांनी टिंगल उठवली थोडी हसू लागली. नाही खरंच हसते. मग त्या टायमाला अष्टावक्र महाराजांना लक्षात आलं की पुचपुच करायचे ते मायाकडे बघून काय तसं काहीच नाही तर मी याला मुळा वाकला तिकडा त्याच्यामुळे ते पुचपुच करायची करू. मग पण ते अष्टावक्र महाराजांनी शब्द सोडला. राजा तुझ्या हे सभेतले लोक सगळे आंधळे सब आंधे आहेत सब चमार है सगळे आंधळे आणि सगळे चांभारे असं गरम होऊन बोलले. राजे जनक म्हणा महाराज ह्या आंधळ्या लोकांना आंधळे काम आणि कामून सामान ते म्हणले हे आंधळे का म्हणायलो ह्याला चांभार का म्हणायलो हे लक्षात घ्या. यांची दृष्टी फक्त कातड्यापर्यंतची. यांना कातडच कळतंय वाकलं तिकडे का नीट आहे का गोर आहे का काळ आहे का ह्या कातड्याचं ज्ञान आहे तुझ्या नगरीतल्या लोकांना आणि कातड्याशिवाय दुसरं काही कळत म्हणून हे चांभार आहे कातड्याची खायला. आणि आंधळे का म्हणलं याला ज्ञानाची दृष्टी नाही आहे फक्त शरीराकडे पाहतात स्वरूपाकडे पाहत नाही. अरे माझं शरीर वाकडं असेल पण माझं स्वरूप वाकडं नाही हे यांना कळत नाही म्हणून हे आंधळे म्हणलो. राजाला गपची बस लागला. खरं होतं त्या महाराजांचं. बंदी सांगायला गेलं कोण बंदी पंडित आहे आला पंडित. पंडित आले एकमेकाचा असं नमस्कार नमस्कार केला. विचारा प्रश्न म्हणजे विचार म्हणजे तू विचार मला प्रश्न मी उत्तर देत जाईल. मी विचारतो तू उत्तर दे जाईल. मला त्यानं प्रश्न विचारायचा अष्टावक्रांना खटकून उत्तर दे. त्यानं विचारायचं त्यानंही सोडवायचं असं प्रश्न चालू. अशी प्रश्न उत्तरी चालली 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 चालली. एक काय जगामध्ये 2 काय 3 काय वस्तू 4 काय वस्तू 5 काय वस्तू 6 काय वस्तू फटाफट बघा. ह्यानं 6 विचारले की त्याला म्हणायचं मग त्यानं तुम्हाला 6 विचारले हो आता 7 काय जगात सांग. वेदांताच्या सप्तभूमिका त्या तोडीतलं सगळं सांगायचं. त्याच तोडीतलं सगळं सांगावं लागेल बरं काय 7 गोष्ट कर. असं करत 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 13-14 पर्यंत चालले. मग जर ते शेवटी बंदी हरला. बंदी निरुत्तर झाला. बंदी म्हणला मला काय लक्षात मी हरलो हे कबूल केलं आणि कबूल केल्यावर म्हणले हे राजा ह्या बंदीमुळं मोठे मोठे पंडित तो काळ्या पाण्याला पाठवले आणि समुद्रामध्ये नेऊन ठेवले. हे लक्षात ठेव तुला पाप लागलं. ह्या मूर्खाला बंदीत टाका. त्यानं पाप केले तितक्याच्या पंडिताला बंदीत ठेव आणि त्या सगळ्या पंडिताला तू सोड. हे हरला की नाही हरला. महाराज सभेतले लोक गार पडले. सभेतले लोक म्हणजे दिसायला गेले किती अकल झाला. आपला एवढा पंडित गार करून टाकला किती विद्वत्ता आहे. शिकलं तरी कुठं असेल हे दिसायला येडं नासायला सामान. हो सगळ्यांना कौतुक केलं टाळ्या वाजविल्या सगळे दर्शन घेऊ लागले. राजा जनकही पाया पडला. राजा जनक म्हणला महाराज तुमच्यासारखा ज्ञाता मला नाही कोणी सापडला. काय कमाल आहे तुमची काय ज्ञान आहे तुमचं. हो मी तुम्हाला मानतो म्हणले. ह्या पंडित काय राजा ह्या बहिरंग पंडिताला घेऊन तू सगळे आणि मिरवू लागला. अरे हे अध्यात्म ज्ञानी नाही
हे अध्यात्म ज्ञानापासून आंधळा आहे हे बंदी. हो, फक्त पांडित्य आहे, त्याच्याकडे पांडित्य आहे फक्त, पण अनुभवातलं हे काही नाही. आणि त्याला तू डोसक्यावर घेऊन नाचतोस, तुला काय ते? त्याला अटक करून टाक, त्याला अटक करावं लागतं. त्याचे पण काळ्या पाण्याला सोडली लोक, पाण्यात घेऊन सोडले, याला सोड म्हणजे वापस, त्याला वापस सोडलं. मग त्याला वापस सोडल्यावर महाराज हे सगळे गाव तर पायात सोडू लागलं, पण आपल्याला कोणी सोडविलं तर ते म्हणजे 8 जाग्या वाकडा महाराज आलाय आणि त्या महाराजांना आपल्याला सोडविलं. असो म्हणजे बाबा, पण त्याच्यामुळे आपण सुटलो, लेकरा बाळापासून दूर राहिलो, कुठं घर कुठं बायका कुठं काय ते तिकडं, तर आपण आपल्याला अटक राहावं लागलं त्या बंदीमुळं. पण आपल्याला सोडविणारा वालीदार आला, त्याचं आपण दर्शन घेणं गरजेचं. ते लहान वयानं असू, लहान असला तरी गुरु आहे आपला, आणि वयाचा नाही तर काही संबंध नाही, इथं बुद्धीचा संबंध आहे. असा विचार पंडितांनी केला आणि सगळे पंडित सिरियल नंबरनं दर्शन घ्यायला प्रत्येक जण पाया पडते अष्टावक्र महाराजांचं दर्शन घेतात. पण अष्टावक्र महाराज प्रत्येकाला नाव विचारला का? आपला बाप पाया पडायला उलट होऊन, म्हणून पाया पडताना तुमचं नाव काय? आमचं नाव खरं वामन. तुमचं नाव काय? माझं नाव विष्णू आहे. असं पाया ते आले आणि असं सिरियल नंबर मध्ये कहोळ बी आले. कहोळ, तुमचं नाव काय? माझं नाव कहोळ आहे असे म्हणले. कहोळ महाराज तसं म्हणलं, थांबा थांबा, उतरले आणि त्या, अरे बाबा माझ्या पायाकडे पडता, तुम्ही आमचे वारीदार आहेत, बरं झालं आम्हाला सोडविलं, आम्ही लेकरावाला तुम्ही इकडे बसलो अडकून, काय सांगावं, तुम्ही आमच्या उपकार केला, आमचे गुरुस्थानी मी नाही, तुम्ही गुरु. पाया मस्त ठेवायले तर ते पाया पडायचे. तुम्हाला थोडा परिचय देतो, तुम्ही माझे पिता आहात, तुमचं नाव कहोळ आहे ना? हो. मग 8 जाग्या वाकडं होण्याचा शाप तुम्हीच मला दिला ना गर्भात, त्यामुळे मी वाकडा जन्मलो. मी तुमचा पुत्र आहे अष्टावक्र, आणि तुम्हाला सोडविण्याच्या निमित्तानं सगळे पंडित सोडायला आलो. हो. आणि मग त्याला तोंडात बोट घातलं कोणी? अरे मला माहितच नाही, म्हणजे एवढं निधान माझ्या पोटी आलं, पण मी बंदीत पडल्यावर तू जन्माला बाबा, मला माहितच नाही. तू कसा आहे जन्माला, काय जन्माला, गोळा का काळा, हे मी बघितलंच नाही तुला ना. तू गरबा होता आणि मी इकडं वादाला आलो, इकडं वादाला आलो, तिकडं अटक झालो, असा मंगल झाली, म्हणून तुला पाण्यात नाही आलं. आता तू माझं लेकरू आहे. हो हो, तरी पण तुझ्या खूप ज्ञान आहे. नाही बाबा, हे ज्ञान तुमच्यामुळंच आहे ना, असं ते म्हणू लागलं. महाराज हे सगळ्याचे दर्शन गाठी पिटी सगळ्याच्या झाल्या, डोळ्याला पाणी आलं कहोळ ऋषीच्या, आणि कहोळ ऋषी रडू लागले. राजाने म्हणला, कहोळ महाराज रडण्याचं कारण नाही, आपल्या पोटी आलेला ज्ञाता देव स्वरूप आहे, त्याच्याबद्दल वाद नाही, तरी पण तुमचा पुत्र असल्यामुळे ते तुम्हाला मान मान्यता देतोय. हो. कहोळ महाराजाचा सत्कार केला, अष्टावक्र महाराजाचा सत्कार केला कोणी? राजा जनकानं. आणि मग कहोळ महाराज डोळ्याला पाणी येऊन, काय करावं का, तुला 8 जाग्या वाकडं होण्याचा शाप मीच दिलाय, तर तुला मी आणि सरळ करण्याचा प्रयत्न करीन. आणि त्यांना माहित होतं एक नदी आहे, आणि त्या नदीमध्ये आंघोळ केल्यावर माणूस सरळ होत. तिचं नावच आहे समंगा. काय नाव? समंगा. समअंगा असा विग्रह, संधी विग्रह. समंगा ही संधी केल्यावर, विग्रह केल्यावर समअंगा. वाकडे तिकडे माणसं असल्यावर काही केस आहे कुठे ती आणि समंगा नदीत आंघोळ घातल्यावर ते सरळ झाला. कोण? अष्टावक्र, ते कहोळ ऋषीने. आणि राजा जनकानं पुन्हा गुरुच केलं त्यांना. आणि त्यानं राजाला प्रश्न विचारायचा, अष्टावक्र महाराजांना उत्तर द्यायचे. हो, म्हणून अष्टावक्र गीत आहे. आत्ता आपल्याकडे आहे, अष्टावक्र ग्रंथ झालाय. अष्टावक्र महाराज उत्तर देतात, राजा जनक प्रश्न विचारते. महाराज अष्टावक्र फार हुशार होते, आणि राजा जनकाची सगळी प्रश्न त्यांनी सोडविले, आणि त्यांनाही ज्ञान दिलं अष्टावक्र महाराजांनी. असे अष्टावक्र महाराज होते. याचा अर्थ काय? तुझं डोळा रोखिले, काय अवघ्यांचा करुणी मिळाला तर तुझं डोळा रोखिले, तर ते ज्ञानाच्या डोळ्यानं रोखले, त्या चर्मचक्षुत नाही रोखलं.
कशात रोखलं? ज्ञानाच्या ज्ञानाच्या डोळ्यात. आता वक्र महाराज काय म्हणले? आंधळे. तसे तुम्ही आम्ही सुद्धा कसे? आंधळे. काही नाही महाराज, हे सगळं आपल्याला बहिरंग भौतिक आधी भौतिक दिसते, आधी दैविक बी दिसत नाही. आधी दैविक दिसलं तरी उपयोग नाही, दृष्टी असावी आध्यात्मिक. कोणती? आधिभौतिक दृष्टीनं मृत्यूलोक दिसतो, आधिदैविक दृष्टीनं सूक्ष्म लोक दिसतो, आणि आधी दैविक आपल्या आध्यात्मिक दृष्टीनं परब्रह्म दिसतो. लक्षात आलं? आधिभौतिक दृष्टीनं काय दिसतंय? वैमानिका स्थूल जगत म्हणजे मृत्यूलोक आहे. स्थूल जगत कुठे? हो, जगत नाही, स्थूल जगत म्हणजे जगतात पैकी ब्रह्मदेव सुद्धा जगातलाच आहे. ब्रह्मदेव बी जगातला आहे, पण सूक्ष्म जगातला आहे. आणि आपण मृत्यूलोकातले माणसे 56 देश, इराक, बरं का, इराण, इंग्लंड, अमेरिकन, भारत, अमुक, ऑस्ट्रेलिया, कोणता चीन, महाचीन, काय जे देश असतील पृथ्वी तलावर, याचं नाव आहे मृत्यूलोक. ते मृत्यूलोक स्थूल आहे. आणि हे आधिभौतिक दृष्टीनं स्थूल लोक दिसतो, ते कातड्याच्या डोळ्यानं. कोणत्या डोळ्यानं? याला म्हणतात आधिभौतिक दृष्टी. पण आधिदैविक दृष्टी आहे. आधिदैविक म्हणजे वैज्ञानिक दृष्टी. कोणती दृष्टी? वैज्ञानिक. बरं काय, ज्ञानिक नाही बरं. वैज्ञानिक दृष्टी, आधिदैविक दृष्टी आहे. त्या स्वर्गीचा आलोच ऐके आणि मनोगत ओळखे मुंगी. इथं बसल्या बसल्या स्वर्गातला, इंद्राच्या अमरावतीतला तमाशा दिसते. कोण्या कोण्या लोक आहेत नाही दिसतंय ना महाराज. ज्या सिद्ध्या आहेत ना, त्या सिद्ध्या जर आल्या त्या महात्म्याकडं, आणि असत्यात ना या लोकांकडं, महात्म्याकडे सिद्ध्या असत्यात. हो बघा ना, अहो इंद्रादी देव स्वर्गात काय करायले हे सुद्धा दिसते इथं बसल्यावर. किंवा ते काय म्हणायले ते ऐकू येते. सूक्ष्म जग आहे ते, जग नाही असं नाही, पण कसलं जग आहे? सूक्ष्म जग आहे. आमच्या रंगनाथपुरी परभणीकडे हे माहीत नव्हते असं नाही, ब्रह्मांडाला म्हणावंच लागेल ना, मायाकार आहे हे. आणि त्याच्यामध्ये ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र वरून 21 स्वर्ग आहेत, ते सप्तपाताल आहेत, हे सगळं सूक्ष्म लोक आहेत आणि हे मानावं लागते. पण आपल्याला जरी ज्ञात नसेल ते आहे, आपल्या ज्ञातात नाही, आपल्याला अज्ञात येते, तरी पण ते लोक नाही असं मात्र नाही. स्वर्ग, चंद्र, वरुण लोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, हे सगळं म्हणजे हे सगळं पाहणं ही दृष्टी आधिदैविक. मृत्यूलोक पाहणं आधिभौतिक दृष्टी आहे. आणि याला अधिष्ठान असणारं जे परब्रह्म आहे, हे जगदंबाची खेळ ज्याच्या आश्रयावर चाललेला आहे, असा जो परमात्मा परब्रह्म, आणि ते परब्रह्माची ओळख करून घेऊन त्याला पाहणं ही दृष्टी आध्यात्मिक. आणि अशा आध्यात्मिक दृष्टी ज्या महात्म्याला प्राप्त झाली आहे, त्याला निश्चित सतत जग न दिसता त्याला जनार्दन दिसत. आणि हे तर 9व्या अध्यायामध्ये कळेल तुम्हाला. माझ्या विस्तारलेपणाचे निनाले ते जगची नोहे आघवे, जैसे दूध मुळाले स्वभावे तरी तेची धी, का बीजची झाली तरू, का भांगरचे अलंकारू, तैसामध्ये एकाचा विस्तारू ते हे जग. ते अव्यक्तपणे झिजले. बघा त्याच्या पुढच्या सगळ्या ओव्या. पण त्याच्यात पुन्हा आणखीन काय म्हणते बरं काय, माझ्यापासून जग आहे पण जगात मी नाही. जग कुठून झाले? माझ्यापासून झाले. किंवा बरं काय लक्षात आलं की नाही, माझ्यात पुन्हा वेगळं वेगळंच बोलतोय हे परमात्मा. मज माझी भूते हे वाहो जे मी म्हणून. कसं करायचं सांगा? मदत स्तव झाले परी म्या नाही केले, आयसे जेणे जाणे तरी तो सुटू लागा. मान्य हो, पण ती कधी कधी असं बोलतंय, हो जगात मी आहे पण माझ्यात जग नाही. कसे खरं आहे हे बरोबर आहे. त्याच्या आश्रयावर जगत आहे, त्याच्या आश्रयावर. पण त्या जगामध्ये जर विचार पाहिलं तर, म्हणजे त्या स्वरूपात जर पाहिलं तर, ते त्या निरखून पाहिलं तर ते जग त्याच्यात नाही. जग नाही, हे सगळं जनार्दन. मग सगळं जनार्दन स्वरूप आहे. स्वतः देव सांगाले ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्याय पहा. 9व्या अध्याय हे सगळं वर्णन हेच आहे महाराज. हो, तुम्हाला राजविद्या राजगुणी गुणाम, हो असा जो 9वा अध्याय, त्याच्यामध्ये असं वर्णन आहे सगळं. का भूमी अंतोनी स्वयंभ, का घड्या गाळग्याचे निर्ती कोंभ, ते कुडालमतीचे गरमो म्हटले की. बरोबर आहे.
ना तरी सागरेच्या हा काय तरंगाच्या खाणी ती अवांतर करणी वारी आहे. वारियाची हा पुन्हा का भूमी अंतणी स्वयं नाही त्याच्या पुढे काय कापसाच्या पोटी निघती कापडाची पेटी हा वेरीची आली ती कापड हा बघा बरं हे असं म्हणायला देव म्हणजे याचा अर्थ आणि खरं पाहिलं तर देवाच्या स्वरूपावर जगत वाव आहे मिथ्या आहे आणि म्हणूनच रंगनाथ गुरुजी परमानिक जगन मिथ्य ब्रह्म हे त्यांचा अनुभव आहे. जगत नाही म्हटले जसं आकाशाच्या आश्रयावर कुठेतरी निघालेले हे आभाळ विनाकारण नसते. वाया का आभाळे आकाश लोके वाया का आभाळे आकाश लोके कुठून तरी ढगाळ निघतात आणि त्या आकाशाला आच्छादन करून टाकतात. किंवा उदकी झाली बाबुळी ती उदकाची देशी झाकोळी किंवा पाण्यावर शेवाळ निर्माण होतो आणि पाण्याला झाकून टाकतं. त्याप्रमाणे देवाच्या शुद्ध स्वरूपाच्या आश्रयावर ही माया निर्माण होते आणि माया निर्माण झाल्यावर हे जगन्नपाती खेळ दिसतो. काय हे स्वप्न आहे हे लेकरण बाळण बायकून का नाही काय स्वप्न पर्याय का डोंबलं खरंच नाही. तुमची झोप उघडा झोप निघाली तुमची अज्ञान रूपी अविद्येची निद्रा म्हणा की अविद्येची निद्रा जर तुमची निघून गेली तर तुम्हाला हे मिथ्या वाटल्याशिवाय मिथ्याच आहे महाराज. मग जाऊ द्या ह्या जन्मातले पोरं हे बायको पहिल्या जन्मातले कुठे सोडले तिथं सोडून द्यावं लागतं. पहिल्या जन्मात असेल की नाही तुम्हाला बायको मग कुठे गेली. आता जे खरं ते गेलं झालं त्याला काय जे चालू ते बघा. मला इथले पुन्हा सोडून द्यायचे आणि दुसरीकडे जन्म घ्यायचा ते करेल बायको दुसरी ही गेली बोंबलत. हे जीवन लक्षात राहत नाही. हे स्वप्न आहे हे स्वप्न आहे. प्रपंच हा नाही जाणार हा प्रपंच हा नाही जाणार हा मूर्ती एकाकार झाली हो हरपलो विषयान द्या बोली हा उपरती सद्गुरु बोधे त्याचे प्रकृती संचली हो धर्म मार्ग सुद्ध पंच हाती काठी दिली हा धर्म जागो निवृत्ती चालते आणि फेडीला पडळ हो ज्ञानाचा निजबोधू विज्ञान रूप सकळ. मग हे करावं लागते पडळ काय करावं लागते पडळ धर्म जागो निवृत्तीचा तेने फेरिये पडळ आहे हो. ज्ञानवराय म्हणते तर त्या निवृत्तीनाथाने माझा पडळ म्हणजे पडदा डोळ्यावाल्याला जसं ऑपरेशन मोतीबिंदूने नजर गेली आणि ऑपरेशनने परत आली असं लिहिते बघा त्या मोटरावर येते नजर काय गेली मग मोतीबिंदू कोणी तयार केला आपल्या डोळ्याची डोळ्याची पडळ आपल्या डोळ्याच्या पाणी गोटून 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 काही वर्षानंतर काय होते वरी पडदा येते त्याचं नाव मोतीबिंदू. ते पडदा आला मग डॉक्टर फक्त काय करतात त्या आलेला पडदा असा शस्त्रानं बाजूला करतात. लहान शस्त्र त्यांच्याकडे म्हणजे बाजूला करतात ती त्यांना अक्कल आहे कोणाला डॉक्टर लोकांना. मग ते पडदा काढला की दृष्टी डॉक्टरांना दिली का मदतच होती मदतच होती फक्त त्याच्यावरला काय काढला ते ना पडदा काढला. तसंच हे सद्गुरू डॉक्टर पाहिजे आणि आलेला पडळवर काय शास्त्री हे पडळ आला डोळ्यावर हे काढावं लाग आणि काढला की बायको मिथ्या लेकर मिथ्या हे सगळं संसार मिथ्या आपला देह मिथ्या आणि आपलं स्वरूप सत्य एकच स्वरूप सत्य परब्रह्म आणि ते सर्व व्यापक आहे. कळलं असं जे स्वरूप आहे आणि ते स्वरूप म्हणजे आपण आहोत. आपण म्हणजे देह नव्हत आपण म्हणजे डोळे नव्हत आपण म्हणजे कान नव्हत आपण म्हणजे प्राण नव्हत नाही. बघा ना तुम्ही मनोबुद्धी अहंकार हे वाचा कळेल चित्ताने नाहम हा मन नाही बुद्धी नाही मी चित्त नाही मी प्राण नाही नाही मी वायू कोणता नाही काहीही मी नाही मी कोण आहे चिदानंद. अशा बोधावरले जे महात्मे आहेत ना आणि त्यांनी मग ते जगाकडे पाहिलं तर त्यांना जग दिसतच नाही. मग काय दिसतंय जग. आणि मग असं मग याचा अर्थ सगळ्या इंद्रियाचा यांनी मेळ केला या महात्म्यानं आणि मेळ करून तुझं डोळा रोखिले तुला डोळ्यात रोखलंय देवा. मग मला आशाचं दर्शन दे म्हणजे आशा महात्म्याचं दर्शन मला वाटतं. आशाचं दर्शन झाल्यावर तुकाराम महाराज द्रष्टा राहिले का होय द्रष्टा परिच्छिन्न राहील का असं दर्शन झाल्यावर. हा दृश्य द्रष्टा आणि दर्शन हे त्रिपुटी आणि द्रष्टाही तोच आहे
आणि दर्शनही तोच तोच करणार. आपण पाहतो आपल्याला असं वाटतंय, पण नव्हे, पाहणारा तो आहे. पाहणारा सुद्धा कोण आहे? तो दिसतंय तेही तोच. हे मधलं उगतच आपला भ्रम आहे. आणि हे भ्रम का झाला आपल्याला? तर फक्त कल्पनेनं झालं. बरं काय म्हणजे म्हणले ना, कल्पनेने लागशी पाहो तरी मजमाजी भूते हेही वाहो जे मी म्हणून. बघा, माझा प्रकृती पहिली करील भाव. ही ज्ञानेश्वरी वाचामध्ये कळेल तुम्हाला. पण आपली ज्ञानेश्वरी काय नाही, हे सगळं ज्ञानेश्वरीच आहे. गाथा ज्ञानेश्वरी, विचारसागर, वृत्ती प्रभाकर एकच आहे. वेगळं समजायची गरज नाही. काय म्हणणं देव त्या ज्ञानेश्वरी? आमचा प्रकृती पहिली करील भाव. प्रकृती पहिली करील म्हणजे मायेच्या पलीकड. आणि भाव कल्पने विण लागसी पाहो. कसा पाहशील तो? तर कल्पना टाकून देऊन जर पाहशील तर मजमाजी भूते हे वाव जे मी म्हणून. मजाची भूत एक म्हणतो ते वाव आहे. वाव म्हणजे फुकट आहे बोलणं. का? भूत नसून मीच आहे म्हणून जग परोते हा सारुनी पाहिजे माते माते. तैसा नव्हे की ते आगवी मीची. बस बोलायचं नाही. म्हणजे जगाला वेगळं सारून मला पाहणं मूर्खपणाचं लक्षण ठरेल. पण जग कोण आहे? मी. तैसे सुबा सोई कर्मे हो ते निपजती प्रकृती धर्मे हो ते मूर्ख मती भरमे मी करता म्हणे. मीच करता म्हणे. तुला असं बोल. मग त्याच्याकरता नात्रावर मी रिबाई कायलो म्हणूच ना. त्याचं ते ऐकायला रिबाई काय जाते मड. आपण काय असं म्हणजे मी कर्म करायला म्हणूच नका का करता. तेच अर्जुनाला शिकवावं लागलं की महाराज गेलो कोणी की लिंब काय म्हणे? हे ती इथं पाटाला आले लिंब कोणी महाराज एकंदरीत हे ब्रह्मज्ञान आहे. आणि ब्रह्मज्ञान एकदा का महाराज मानलं का रंगनाथ गुरुजी परमणीकराच्या बोधावर जावं. मुक्तच माणूस आहे. ते माणूसच मुक्त आहे. गुरुजी मुक्त होते. दृष्टी सृष्टी वाच त्यांच्या डोळ्यात असा 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 पावल्या मनुष्यपण हा जीवन साधी ब्रह्मज्ञान. हो तो लांडा गदम जाण तुझे विन दो पाय. बरोबर आहे. मनुष्य जन्माला येऊन ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. मग तुम्ही काऊन घेतलं नाही आज? बघा गुरु भेटला गुरु भेटला. मग रास्ता वक्रासारखे शरण दाखी. त्या जगात का नाहीत का ज्ञाते? जगात ज्ञाते आज बी आहेत, पण ते आपल्याला कळत नाही. दृष्टी आले महाराज. एकंदरीत भगवंताचा प्रकृतीच्या पलीकडचा भाव हे पाहणं आणि कल्पना बाजूला सारून. आणि कल्पना अविद्या दोन्ही एकच आहेत का? नावे वेगवेगळे असले तरी वस्तू एक आहे. ती कल्पना, माया, अविद्या, अज्ञान हे बाजूला सारायचं. आणि हे सगळं बाजूला सारून ज्ञानदृष्टीनं त्या परमात्म्याचा प्रकृती पलीकडचा भाव बघितला की काम. आणि असं ज्यानं बघितलं तर ते महात्मे अवघ्यांचा करुणे मेळा आणि तुझ डोळा तुला पाहिले डोळ्यामध्ये ज्यांनी. आणि आशांचं मला दर्शन तू दे. आपलं हे चरण झालं असा विचार करू. आणि मग उद्याच्या चिंतनामध्ये तुका म्हणे तुझं आड लपवणे कोड जावी. म्हणजे तुझे आड लपव. बघा आता आहे मागणं. कसं मागणं आहे बघा. तुझं आड तुका म्हणे तुझं आड लपवी आणि मला हे कोड दाखव. कोड म्हणजे कौतुक. कोड म्हणजे काय? कौतुक दाखव. तुझ्या आड लपव आणि हे कौतुक मला दाखव. आणि त्या महात्म्याचं मला दर्शन दे. अशा महात्म्याचं अशी मागणी उद्या शेवटच्या चरणाचा विचार करू असं गृहीत धरा. किती दिवस झाले पाठ सुरू होऊन?